आहे आणि 11 दिवसापासून उपोषणाला उपस्थित आहे की त्यांच्याकडे सरकारचं शासनाचं लक्षच नाही आहे अजिबात. कारण त्यांच्या जे मागण्या आहेत त्यांच्या बरोबर आहेत. भरपूर वर्षापासून ते काम करत आहे. एका ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा तुमचा ग्रामोद्योग जेव्हा काम करतो तेव्हा खूप त्यांना प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात. गावाकडे प्रत्येक सरपंच प्रत्येक गावकरीच असतो. त्यांचा खूप वेगळे प्रत्येकाचे मुद्दे असतात. त्यांना सगळ्यांना त्यांचा वाद कोणी शिवीगाळ करते, कोणी काही करते. त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. त्यांना मानधन नाही व्यवस्थित, त्यांना काहीच नाही. शासनाने त्यांचं त्यांच्याकडे लक्षच नाही. खूप वर्षापासून आम्ही लहान होतो तेव्हापासूनच त्यांनी आमरण उपोषण, आम्ही मुंबईला चाललो, आम्ही इथे चाललो त्यांचं हे चालू आहे. भरपूर वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे. पण त्यांना शासनाने काही आजपर्यंत त्यांना निर्णय दिला नाही, त्यांना न्याय दिला नाही. त्यामुळे आता त्यांना 11 दिवस झाले आम्ही घरी असं नाही, परिस्थिती वेगळी आहे. त्यांना मानधन 1 का 8,000 रुपये मानधन फक्त तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला ना त्यांनी सेवानिवृत्ती दिली, काहीच दिली नाही आहे. शासनाचे अजिबात लक्ष नसल्यामुळे हे परिस्थिती आज इथं आली. इतक्या वर्षापासून लढत आहे. पण आम्ही पाहत आहे आज प्रत्येक ग्रामोद्योग सेवकाची परिस्थिती अशी आहे की लोक म्हणतात की नाही अरे तू असा तू तसा तू हे करतो तू ते करतो, शिवीगाळ करतात त्यांना. परंतु आम्ही सगळं सहन करते. ग्रामोद्योग प्रत्येक ग्रामपंचायतमधला प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये कुठलंही असो ग्रामोद्योग असो, ऑल महाराष्ट्र कुठलंही असो, त्याला बरेच गोष्टी सहन करावं लागते गावामधल्या. अरे येता जाता शिव्या तो असा म्हटल्यानंतर त्याच्या घरच्या व्यक्तीने त्याच्या घरच्या फॅमिलीने काय करावं. तिथे कोणी मारायला येईल, कोणी शिवे देईल. पण हे परिस्थिती असताना आम्हाला हेच वाटते आज की यांना शासनाने यांच्याकडे लक्ष द्यावे. खूप वर्षापासून आम्ही पाहत आहे. एवढ्या दिवसापासून शेवटी आज त्यांना म्हटलंय, आम्ही म्हटलं की तुम्ही उपोषण सोडून द्या. नाही देत शासन तुमच्याकडे लक्ष देत नाही. इतके आम्ही लहान असू. आज मी 25 वर्षाची आहे. माझं अख्खं शिक्षण जर आम्हाला माहिती आहे आमचं शिक्षण कसं केलं, काय केलं. शेती नसते, शेती काय 2 एकर शेतीमध्ये काय होणार आहे. रोजगार सेवकाच्या घरची परिस्थिती अशी आहे, काम पडलेला त्याचं मानधन आलं तरी खायची सोय लागत नाही. तो त्याच्या घरचे त्याच्या मुलाला कसं शिक्षण देत आहे तो आपल्यालाच माहित आहे. आपल्या घराचा प्रॉब्लेम आपल्यालाच माहित आहे ना शेवटी. कारण 8,000 रुपये मानला त्याच्यामध्ये ते देत नाही आहे तुम्हाला. सेवानिवृत्ती नाही, लोकांचे बोलणे त्याच्यामुळं काहीच होत नाही आहे. हे आज त्यांची जिद्द आहे की आम्हाला तुम्ही शासनाने न्याय द्यावा. घरची परिस्थिती एवढी खराब असताना सुद्धा आम्हाला माहिती आहे आमच्या बाबांना बसू शिकवलं. कारण एवढे लोक शिव्या देतात, एवढं आम्ही पाहत आहे. सण एखादा कोणी व्यक्ती असता दुसरा तो सहन नाही करत. एक तर त्या मानाने शासनाने निर्णय पण दिला व्यवस्थित, काहीच नाही. त्यामुळे आम्हाला माहिती आहे मी आज इंजिनिअरिंग झाली आहे, इंजिनिअरिंगची फी नाही होत. हे गरीब विद्यार्थी एखादा नाही होत. आता किती परिस्थिती असली तरी आपल्यावर डिपेंड शिकणं बरोबर आहे. पण त्याच्याकडे पैसाच नसला तर ॲडमिशन कशी घेईल. देतच नाही ना. कॉलेजमध्ये ॲडमिशनच नाही देत. 20,000 म्हटलं 40,000 म्हटलं फीस तर होतच नाही ना. एका ग्रामोद्योग सेवकाला मिळतेच काय शेवटी, काहीच नाही. न्याय पण नाही देता. इथं 11 दिवस झाले आज आम्ही इथं आहे. पाहून आलो आम्ही घरी. कसं आहे आता एकदम दिवाळी समोर आहे. बाबा आपली इथं उपाशी 8-9 दिवस झाले, 11 दिवस झाले. ते काय आहे म्हणजे समजत नाही आहे. आमचं घरी मन पण नाही लागत आहे की असं काय आहे. म्हणजे एवढं कोणतं आहे. एवढं तर एकदम जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांना पण एवढे प्रॉब्लेम्स नाही. तुम्ही तर गव्हर्नमेंट नसून जी योजना आहे तरी तुम्हाला ते मानधन नाही. सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम्स इतके आहेत. आम्हाला इतकं खरं वाटत आहे आज की बाबा आम्हाला एवढं लहान मोठं केलं. सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आई बाबा आम्ही नाही लागत ना. घरी बाबा नसतात आपल्याला आधारही लागत नाही ना कोणाचा. कोणी असते ना कोणाचं शेवटी. आम्ही पाहताना आता आपल्याला वाटते नाही आम्ही येत आहे 1-2 एककडे येत आहे 2 आता होईल आज होईल उपोषण. आज त्यांना न्याय मिळेल, त्यांच्या मागण्या पूर्ण होतील, काही ना काही होईल. काही होत नाही. मी पाहत आहे. मी म्हणत आहे त्यांना का जाऊ द्या ठीक आहे राहू द्या. पण ते म्हणजे नाही पाहिजे. आम्ही लहान असताना बोलून राहू ना. त्याच्यामुळं पण आता शासनाने लक्ष द्यावं एवढीच विनंती करते मी त्यांना थोडं. कारण सगळ्या ऑल ओव्हर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून लोक आलेले आहे इथे. आणि तुम्हाला सगळ्यांनी तुमचं धन्यवाद करते की तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहावे. धन्यवाद.